चित्रपटाच्या सुरुवातीला आपण जब्या नावाच्या एका मुलाला बघतो, जो की त्याच्या वडिलांनी सांगितलेलं काम अर्ध्यामध्ये सोडून इकडे गिलवरीने एका काळ्या चिमणीला पकडण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याला ती चिमणी पकडता येत नाही. त्यामुळे तो घरी येतो. घरी आल्यावर त्याचे वडील त्याला विचारतात की तू अर्ध्यामध्ये काम सोडून कुठे गेलेला. तेव्हा तो सांगतो की शाळेत दिलेला अभ्यास विचारण्यासाठी मित्राकडे गेलो होतो. जब्याचे वडील म्हणतात की उद्या आपल्याला परत खोदकाम करायला जायचंय. यावर जब्या म्हणतो की 3 दिवस झालं माझी शाळा बुडली आहे, त्यामुळे मी उद्या कामावर येणार नाही. त्याचे वडील म्हणतात की आणखी 1 दिवस शाळेत न गेल्याने काही नाही होणार. जब्याला उद्या त्याच्या वडिलांसोबत कामावर जायचं नसतं, त्यामुळे तो त्याच्या आईला सांगतो की वडिलांना समजावून सांग म्हणून. पण त्याची आई सुद्धा हेच म्हणते की उद्या जर तू कामाला गेलास तर त्यापासून मिळालेल्या पैशाने तुझ्यासाठी आपण कपडे घेऊयात. पण जब्याला माहित असतं की त्याची आई खोटं बोलत आहे, कारण त्याची आई नेहमीच असं बोलत असते. आता दुसऱ्या दिवशी जब्या त्याचं मन नसताना देखील त्याच्या वडिलांसोबत कामाला जातो व जेव्हा हे काम उरकून घरी येत असतात तेव्हा तो एका मुलीला बघतो आणि तिथेच भिंतीच्या आडोशाला लपतो. ह्या मुलीचं नाव शालू असतं, जी की जब्याच्याच वर्गात असते. तसेच जब्याला शालू खूप आवडत असते. पुढे जब्या त्याच्या मित्राकडे जातो, ज्याचं नाव पिऱ्या असतं. इथे ह्या दोघांच्या बोलण्यावरून आपल्याला समजतं की खूप दिवस झाले हे दोघे काळी चिमणी पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तिला पकडून हे दोघे तिचं नक्की काय करणार आहेत हे आपल्याला आत्ता कळत नाही. दुसऱ्या दिवशी जब्या व पिऱ्या जेव्हा शाळेत जात असतात तेव्हा ते वाटेत एका सायकलच्या दुकानावर जाऊन बसतात, कारण इथे दुकानाच्या समोरच्या घरात शालू राहत असते व तिला पाहण्यासाठी जब्या इथे थांबलेला असतो. हे सायकलचं दुकान चंक्या नावाच्या एका व्यक्तीचं असतं, जो की जब्याचा चांगला मित्र असतो. पुढे हे सर्वजण जेव्हा कॅरम खेळत असतात तेव्हा चंक्या बघतो की शालू शाळेत जाण्यासाठी घरातून निघाले आहे. त्यामुळे तो जब्याला देखील शाळेत जायला सांगतो. तसेच आपल्याला समजतं की चंक्याला माहित आहे की जब्या शालूवर प्रेम करतो म्हणून, आणि तो जब्याला यासाठी सपोर्ट देखील करतो. आता जब्या जेव्हा वर्गात बसलेला असतो तेव्हाच तिथे शाळेजवळ त्याची आई लाकडं गोळा करण्यासाठी आलेली असते. तसेच पुढे ती जब्याला पाहण्यासाठी त्याच्या वर्गाजवळ येते. इथे जेव्हा जब्याची आई वर्गाच्या खिडकीजवळ येते तेव्हा सर्व मुले यांच्यावरती हसायला लागतात, ज्यामुळे जब्या घरी आल्यावर त्याच्या आईवर खवळतो की तू शाळेत कशाला आलेली म्हणून. प्रत्यक्षात जब्या हा खालच्या जातीचा मुलगा असतो व ज्या गावात तो राहत असतो तिथे फक्त यांचीच फॅमिली लो कास्ट मधली असते. त्यामुळे हे सर्व गावाच्या बाहेर राहत असतात. तसेच यांच्या गावात जातीवादाचं प्रमाण खूप मोठ्या स्तरावर चालत असतं. त्यामुळे इथे सर्व जुन्या परंपरा आजही चालत असतात. जसे की एका ठराविक जातीचे लोकच डुकरांना हात लावू शकतात. इतर कोणी जर का चुकूनही डुकरांना स्पर्श केला तर ते लोक त्या गोष्टीला अपवित्र मानतात व लगेच आंघोळ करून घेतात. तसेच ज्या जातीचे लोक डुकरांना स्पर्श करतात किंवा त्यांचं पालन करतात त्यांना देखील मोठ्या जातीचे लोक स्पर्श करत नाही. आणि जब्या त्याच जातीचा आहे जे की डुकरांना स्पर्श करू शकतात. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा गावात डुकरांच्या संदर्भात किंवा इतर छोटं मोठं काम करून घ्यायचं असेल तर तेव्हा गावातील लोक जब्याच्या वडिलांना ते काम करण्यासाठी बोलवत असतात. पण जब्याला मात्र असली कामं करणं आवडत नसतं, कारण ह्या सर्व कामांमुळे व गावातील लोक त्यांच्याबरोबर ज्या प्रकारची वागणूक करतात ती जब्याला मान्य नसते. गावातील लोकांनी त्यांच्यासोबत केली जाणारी वागणूक जब्याला नेहमी ह्या गोष्टीची आठवण करून देत असते की ते सर्व वरच्या जातीचे लोक आहेत आणि जब्या व त्याच्या घरचे खालच्या जातीचे. आता जब्या जेव्हा शाळेतल्या मैदानात असतो तेव्हा जब्या ठरवतो की तो शालूकडे जाऊन तिच्याकडे एखाद्या विषयाची वही मागणार, जेणेकरून त्याला शालूशी बोलण्याचं कारण भेटेल. पण तेवढंच शालू व तिच्या मैत्रिणी मैदानात खेळत असताना त्यांच्यामधून एक डुक्कर पळत जातं, ज्यामुळे शालूच्या एका मैत्रिणीला त्या डुकराचा धक्का लागतो आणि ती खाली पडते. आता जेव्हा दुसरी एक मुलगी त्या मुलीला उचलायला जाते तेव्हा शालू त्या मुलीला म्हणते की तिला हात नको लावू, तिला डुकराने शिवला आहे. त्याचबरोबर शालू त्या मुलीला घेऊन प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये जाते आणि त्यांना सांगते की ह्या मुलीला डुकराने शिवला आहे, त्यामुळे तिला घरी आंघोळ करायला जायचंय. आता इथे तिचे शिक्षक त्यांच्यावर खवळण्याऐवजी ते देखील हेच म्हणतात की हा तुम्ही घरी जा आणि आंघोळ करून घ्या. तसेच पुढे शालू व तिची मैत्रीण घरी जाऊन आंघोळ करतात व अंगावर गोमूत्र शिंपडून घेतात. यानंतर दाखवतात की जब्या व पिऱ्या एक दिवस काळी चिमणी पकडण्यासाठी एका झाडावर चढलेले असतात, कारण या झाडावर काळ्या चिमणीचं घरटं असतं. जब्या जेव्हा त्या चिमणीच्या घरट्याजवळ जातच असतो तेव्हाच तिथे गावातील एक म्हातारी येते, जी की ह्या दोघांना त्या घरट्याजवळ जाताना बघते. ती जब्याला म्हणते की त्या चिमणीच्या घरट्याला हात नको लावू, चिमणी ही बामणी नसते, तिला जर शिवलं तर बाकीचे चिमणे तिला कळपात घेत नाहीत आणि टोचा मारून तिचा जीव घेतात. प्रत्यक्षात ह्या सीनमध्ये डायरेक्टरने हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की जातीवाद फक्त माणसांमध्येच नाही तर इतर पशु पक्ष्यांमध्ये देखील चालतो. पुढे दाखवतात की जब्या जेव्हा चंकेच्या दुकानावर बसलेला असतो तेव्हाच त्यांच्या गावचा पाटील जब्याला आवाज देऊन बोलवतो, कारण की पाटलाचं घर तिथेच सायकलच्या दुकानाच्या शेजारी असतं. हा पाटील जब्याला सांगतो की आमच्या हौदात डुकराचं पिल्लू पडलेलं आहे, ते तेवढं बाहेर काढ. इथे जब्या ते डुकराचं पिल्लू बाहेर काढण्यास नकार देतो आणि तो तिथून शाळेसाठी निघून येतो. आता पुढे पाटील जब्याच्या वडिलांना बोलवून घेतात आणि ते पिल्लू हौदातून बाहेर काढायला सांगतात. त्याचबरोबर ते जब्याच्या वडिलांना म्हणतात की तुझं मुलगा लय माजरुडा आहे, त्याला माहित नाही की मोठ्यांशी कसं बोलायचं. प्रत्यक्षात ते म्हणत असतात
की तुझ्या मुलाला सांग की त्याने काय काय काम करायला हवं आणि मोठ्या लोकांशी कसं बोलायला हवं. आता पुढे जब्याचे वडील त्या डुकराचं पिल्लू घरी घेऊन येतात आणि त्याला कापून त्याचं मटण काढतात. तसेच आपण बघतो की जब्याच्या बहिणीला पाहण्यासाठी मुलाकडचे लोक येतात. इथे मुलाला मुलगी आवडल्यानंतर ते हुंड्यात 50,000 रुपये तसेच 1 तोळ्याच्या अंगठीची मागणी करतात. हे ऐकल्यावर जब्याचे वडील दपकतात आणि ते म्हणतात की माझी एवढी ऐपत नाहीये, पण मी 20,000 रुपये हुंडा व माझ्या दारात माझ्या ऐपतीनुसार ह्या दोघांचं लग्न लावून देऊ शकतो. आता मुलाकडच्यांना हे सर्व पटतं व जब्याच्या बहिणीच्या लग्नाची सुपारी फुटते. यानंतर दाखवतात की जब्या एका विहिरीत डुबत असतो आणि त्याला ते सर्व आवाज ऐकू येत असतात जे की त्याने कोणा ना कोणाच्या तोंडून ऐकलेले असतात. जसे की गावातला पाटील त्याला म्हणाला होता की हौदातून डुक्कर बाहेर काढ, व शालू शाळेत तिच्या मैत्रिणीला म्हणाली होती की तिला शिवू नको, तिला डुक्कर शिवला आहे. जब्याला हे आवाज ऐकू येतच असतात. तेवढ्यात जब्या झोपेतून उठतो आणि आपल्याला समजतं की हे सर्व जब्याचं एक स्वप्न होतं. आता आपण बघतो की जब्याच्या वडिलांनी मुलीकडच्यांना 20,000 रुपये द्यायचं वचन तर दिलं, पण त्यांच्याकडे तेवढे देखील पैसे नसतात. तसेच जब्यासारखा त्यांच्याकडे जीन्स पॅन्ट घ्यायचा हट्ट करत असतो, पण जब्याचे आई वडील त्याला नेहमी काही ना काही कारण देऊन टाळत असतात. यानंतर जब्याचे वडील हुंड्याचे पैसे जमा करण्यासाठी आणखी एक्स्ट्रा काम करतात व गावातील मोठ्या लोकांकडून, जसे की गावातील पाटील व ज्यांचे काम जब्याचे वडील कधीच टाळत नाही, अशा लोकांकडून काही पैसे मदत म्हणून घेतात. त्याचबरोबर इकडे जब्या हा विचार करत असतो की त्याला कशा प्रकारे जीन्स पॅन्ट खरेदी करता येईल, कारण त्याचे वडील तर त्याला जीन्स घेऊन देणार नाहीत. सो जब्या व पिऱ्या भाड्याने सायकल घेतात आणि पेप्सी कोला विकायला लागतात, ज्यातून मिळालेल्या पैशाने जब्या जीन्स घेणार असतो. पुढे जेव्हा एक दिवस जब्या व पिऱ्या जंगलात काळी चिमणी पकडायला जातात, तेव्हा आपण बघतो की चंक्याने एका साधूचा वेश केला आहे व त्याने स्वतःला जमिनीमध्ये अर्ध परून घेऊन तो कसली तरी विधी करत आहे. तसेच जब्या व पिऱ्याच्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की चंक्याला गावातील सर्व लोक घाबरतात, कारण सर्वांना माहीत असतं की चंक्या हा जादूटोणा करतो. यानंतर हे दोघे जेव्हा पेप्सी विकायला जातात तेव्हा जब्याला एक पेट शॉप दिसतं. जब्या तिथेच दुकानाच्या बाजूला त्याची सायकल लावतो आणि त्या पेट शॉपमध्ये जाऊन काळी चिमणी आहे का विचारतो. तो दुकानवाला जब्याला म्हणतो की ती काळी चिमणी तुला माझ्याकडेच काय तर कुठल्याच दुकानात भेटणार नाही. तेवढ्याच दुकानाच्या बाहेर एक ट्रकवाला त्याचा ट्रक मागे वळवत असताना जब्याच्या सायकलला चेंगरून टाकतो आणि बिचाऱ्या जब्याची सायकल पूर्णपणे तुटून जाते. तसेच त्याच्याकडचे सर्व पेप्सी खराब होऊन जातात. आता सायकलची अशी परिस्थिती बघून जब्या रडायला लागतो, कारण आतापर्यंत जब्याला पेप्सी विकून काहीच फायदा झालेला नसतो. याउलट जब्याने ही सायकल भाड्याने आणलेली आणि जे काही पैसे त्याने कमवलेले ते सर्व आता ही सायकल नीट करण्यात जाणार. पुढे जब्या व पिऱ्या त्या तुटलेल्या सायकलला चंक्याकडे घेऊन येतात. प्रत्यक्षात जब्याने ही सायकल चंक्याकडूनच घेतलेली असते. इथे जब्या चंक्याला जे काही झालं ते सर्व सांगतो व रडायला लागतो. आपल्याला माहित आहे की चंके जब्याला खूप सपोर्ट करतो व तो जब्याला पसंत देखील करतो. त्यामुळे चंके त्याला म्हणतो की तू मला कसलेही पैसे देऊ नको आणि आधी हे रडणं बंद कर. तेव्हा कुठे जब्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. आता इथे या दोघांच्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की चंकेने जब्याला काळी चिमणी पकडून आणायला लावली आहे आणि त्या चिमणीपासून हे दोघे कोणता तरी विधी करणार आहेत. तसेच तो विधी काय आहे व कशासाठी आहे हे आपल्याला पुढे लवकरच कळेल. यांचं बोलणं चालूच असतं तेवढे तिथे जब्याचे वडील येतात आणि जब्याला तिथे बघून त्या जब्यावरती खवळायला लागतात, कारण त्याची आई आजारी आहे आणि त्याने तिच्या कामात हातभार लावायचं सोडून इकडे तो निवांत बसला आहे. त्याचबरोबर ते जब्याला चंक्यापासून लांब राहा म्हणून ताकीद पण देतात. यानंतर जब्या बाजारात जातो, जिथे त्याच्या आईने विकण्यासाठी टोपल्या ठेवलेल्या असतात. तो त्याच्या आईला घरी पाठवतो आणि स्वतः टोपल्या विकायला बसतो. तेवढ्यात ह्या रस्त्याने शालू चाललेली असते. जब्या तिला बघतो आणि लगेच एका मोठ्या टोपलीच्या खाली लपतो, कारण त्याची इच्छा नसते की शालूने त्याला अशा अवस्थेत बघावं. पुढे दाखवतात की जब्याच्या बहिणीचं लवकरच लग्न आहे, त्यामुळे हे सर्व लग्नाच्या तयारीला लागतात. त्याचबरोबर पुढे जब्या जेव्हा एका कट्ट्यावर बसून अभ्यास करत असतो तेव्हा पिऱ्या त्याच्याजवळ येतो आणि त्याला सांगतो की उद्या जत्रा आहे व इथे आपल्याला त्या काळ्या चिमणी मागचं रहस्य कळतं. प्रत्यक्षात चंक्याने जब्याला सांगितलेलं असतं की काळ्या चिमणीला जाळून तिची राख बनवायची व जी व्यक्ती आपल्याला आवडते त्या व्यक्तीच्या अंगावरती राख टाकायची, जेणेकरून ती व्यक्ती आपल्या प्रेमात पडते. आणि यामुळे चित्रपटाच्या सुरुवातीपासून आपण जब्या व पिऱ्याला त्या काळ्या चिमणीला पकडताना पाहतो. जब्या त्या काळ्या चिमणीची राख करून शालूच्या अंगावर टाकणार असतो, जेणेकरून शालू त्याच्या प्रेमात पडावी. यानंतर दाखवतात की जब्या शालूसाठी एक प्रेमपत्र लिहितो व पुढे ते प्रेमपत्र जब्याच्या वडिलांना सापडतं. पण जब्याच्या वडिलांना लिहिता वाचता येत नसतं, त्यामुळे त्यांना त्या पत्रामधलं काहीच कळत नाही. पुढे जब्या जेव्हा जत्रेत जातो तेव्हा तिथे शालू देखील आलेले असते, त्यामुळे जब्या तिच्या मागावरतीच असतो आणि त्याने पत्रामध्ये शालूसाठी जे काही लिहिलेलं ते सर्व तो मनात म्हणायला लागतो. तसेच इथे जब्याचे वडील येतात आणि जब्याला कपडे घेऊन देण्यासाठी सोबत नेतात. आता जब्याला वाटतं की आज तरी किमान त्याचे वडील त्याला जीन्सची पॅन्ट घेऊन देतील, पण दुकानात गेल्यावर त्याचे वडील त्याला फक्त शर्ट घेऊन देतात, ज्यामुळे जब्याला खूप वाईट वाटतं.
इथून जब्या पुन्हा जत्रेत येतो आणि जत्रेतल्या पालखीबरोबर सर्वांसोबत नाचायला लागतो. तसेच इथे शालू सुद्धा आलेली असते, जिला बघून जब्या आणखी उत्साहात नाचायला लागतो. पण पुढच्या क्षणी जब्याच्या उत्सुकतेवर पाणी पसरतं, कारण त्याचे वडील त्याला बोलवून घेतात व जत्रेत त्याला कंदील उचलायचं काम देतात. त्याचबरोबर पालखी पुढे जात असताना अचानक पालखीच्या घोळक्यात काही डुक्कर शिरतात, ज्यामुळे पालखी खाली पडते व काही लोकांना डुक्कर शिवतं. त्यामुळे ते सर्व लोक घरी जाऊन आंघोळ करतात. तसेच गावातील पाटील जब्याच्या वडिलांना बोलवून घेतात व सर्व डुकरांना उद्याच्या उद्या पकड म्हणून सांगतात. जब्याच्या वडिलांना हे काम करायचं नसतं, कारण 2 दिवसांनी त्यांच्या मुलीचं लग्न असतं. पण तो पाटील जेव्हा जब्याच्या वडिलांना या कामासाठी काही पैसे देतो तेव्हा ते हे काम करायला तयार होतात. हा सीन संपतो आणि दुसऱ्या दिवशी आपण बघतो की जब्या अखेर काळ्या चिमणीला पकडतो व तिला जाळल्यानंतर तिची जी राख बनते ती राख तो शालूच्या अंगावर उधळतो, ज्यामुळे शालू जब्याच्या प्रेमात पडते. पण पुढच्या क्षणाला आपल्याला समजतं की हे सर्व जब्याचं एक स्वप्न होतं, ज्या गोड स्वप्नातून जब्याचे वडील त्याला उठवतात. त्याचबरोबर ते घरातील सर्वांना डुक्कर पकडण्यासाठी घेऊन जातात. पुढे गावातील काही भागात शोधल्यानंतर जब्याच्या वडिलांना कळतं की डुक्कर जब्याच्या शाळेजवळ आहेत. त्यामुळे ते शाळेच्या दिशेने जाऊन डुकरांना पकडायला लागतात. पण तेवढ्यात या धावपळीत जब्याला शालू दिसते, जी की शाळेत चाललेली असते. जब्या तिला बघून लगेच एका भिंतीजवळ जाऊन लपतो, कारण शालूने जर का त्याला असं पाहिलं तर त्याच्या इज्जतीची वाट लागेल. दुसरीकडे जब्याचे वडील जब्याला आवाज देत असतात की जब्या कुठं आहेस तू, इकडे येते बघ, तिथं आहे डुक्कर, त्यांचा रस्ता अडवून घे. पण जब्या तोपर्यंत बाहेर येत नाही जोपर्यंत शालू तिथून जात नाही. तसेच दुसरीकडे आपण बघतो की या सर्वांची डुकरांना पकडण्याची कसरत बघायला जब्याच्या शाळेतील काही मुलं जमा होतात व जब्याच्या घरच्यांवर हसायला लागतात. आता पुढे खूप धावपळ केल्यानंतर जेव्हा हे एका डुकराला पकडणारच असतात तेवढ्याच जब्याच्या शाळेत राष्ट्रगीत सुरू होतं, ज्यामुळे हे सर्व राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी आहे त्या जागेवरती सावधान अवस्थेमध्ये थांबतात व ते डुक्कर यांच्या नजरेसमोरून जातं. आता राष्ट्रगीत संपल्यानंतर हे सर्व पुन्हा त्या डुकराला पकडण्यासाठी त्याच्या मागावर जातात. तसंच आता बघता बघता सकाळची दुपार होते, पण यांना ते डुक्कर काही पकडता येत नाही. त्याचबरोबर इकडे जब्याची शाळा सुटते आणि शाळेतील सर्व मुलं जब्याच्या घरच्यांची धावपळ बघायला पुन्हा जमा होतात. ह्याच गर्दीत शालू पण असते, त्यामुळे जब्या तिच्यापासून लपण्यासाठी एका गल्लीत जाऊन लपतो. तो बाहेरच येत नाही. तसंच इकडे त्याचे वडील जब्याला आवाज द्यायला लागतात की जब्या कुठं आहेस. तेवढ्यात या गल्लीत जब्याला ती काळी चिमणी दिसते. जब्या तिला दगड मारणारच असतो, तेवढ्यात त्याच्या समोरून डुक्कर पळत जातं व त्याच्या पाठोपाठ त्याचे वडील तिथे येतात. ते जब्याला तिथे बसलेला पाहून खूप चिडतात आणि त्याला मारायला लागतात. ते त्याला म्हणतात की मी इथे भर उन्हात त्या डुकराला पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि तू इथं निवांत बसलायस, असं म्हणून ते त्याला मारता मारता त्या गल्लीतून बाहेर आणतात. आता जब्याला मार खाताना बघून शालू व जब्याच्या शाळेतील सर्व मुले त्याच्यावर हसायला लागतात. हे बघून जब्याला खूप राग येतो आणि त्याच रागाच्या भरात तो त्या डुकराला अखेर पकडतो. पण इथे जब्याला खूप दुःख होत असतं की त्याच्या शाळेतील सर्व मुलं व गावातील बाकी लोक त्याच्यावर व त्याच्या घरच्यांवरती हसत आहेत. त्यामुळे तो पूर्ण वेळ मान खाली घालूनच असतो. यानंतर हे सर्व जेव्हा डुकराचे हातपाय बांधून त्याला घेऊन जात असतात तेव्हा गावातील काही टवळ पोरं जब्याच्या बहिणीची छेड काढायला लागतात. आता जब्या आधीच त्या गावातील लोकांवरती चिडलेला असतो, त्यामुळे तो त्याच्या हातातील डुक्कर खाली फेकतो व त्या मुलांना दगड मारायला लागतो. प्रत्यक्षात जब्या व त्याच्या घरच्यांना या गावामध्ये सुरुवातीपासूनच अशी वागणूक मिळत होती की ते माणसं नाहीत तर जनावर आहेत. तसेच कुठे ना कुठे जातीवादाचा होत असलेला त्रास जब्याला सहन होत नव्हता. त्यामुळे तो मारत असलेला एक दगड आपल्या प्रेक्षकांच्या दिशेने देखील येतो की कसा आज देखील समाज लोकांना त्यांच्या स्वभावावरून नाही तर त्यांच्या जातीवरून वागणूक देतो. त्याचबरोबर ह्या फेकलेल्या दगडासोबत हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट प्रत्यक्षात चित्रपट नसून शॉर्ट फिल्म होती, पण नंतर याला मिळालेल्या प्रेक्षकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे व त्यावेळी याच्या वाढत चाललेल्या माउथ पब्लिसिटीमुळे याच्या मेकर्सने या शॉर्ट फिल्मला चित्रपटाचं रूप देऊन प्रदर्शित केलं. तसेच यात आधी एकही गाणं नव्हतं, पण पुढे मार्केटिंगसाठी यात मेकर्सने तुझ्या प्रीतीचा हा इंचू मला चावला हे गाणं ऍड केलं, जे की चित्रपट संपल्यावर थिएटरमध्ये दाखवलं गेलं. या चित्रपटाचे डायरेक्टर होते नागराज मंजुळे व याला संगीत अजय अतुल यांनी दिलेलं. तसेच या चित्रपटाने त्यावेळी खूप सारे पुरस्कार जिंकलेले आणि बॉक्स ऑफिसवरती 8 कोटींची कमाई देखील केलेली.